स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, देवाला दही भाताचा नैवेद्य दाखवल्याने घरात या गोष्टी घडतात. तुम्हाला माहीत आहे का? पितरांचे समाधान करण्यासाठी सर्व पितरी अमावस्या किंवा पितृपक्षात पितरांना तृप्त करण्यासाठी दही भाताचा नैवेद्य दिला जातो. असे मानले जाते दही भात हा पितरांना अत्यंत प्रिय आहे आणि तो अर्पण केल्याने पितृदोष दूर होतात. आपल्या पूर्वजांचा आत्मा शांत होतो. तसेच घरात देवी आली की नैवेद्य दाखवतात दही भाताचा. एखादी व्यक्ती ज्या जागी पडली किंवा जिथे अपघात झाला तिथे सुद्धा जमिनीवर दही भात ठेवला जातो. एवढंच नाही तर दर महिन्यातून 2 तिथीला घरात एका कोपऱ्यात वाटीवर दही भात ठेवला जातो. या मागचं खरं कारण काय आहे आणि तुम्ही तो कधी केव्हा ठेवावा आणि यामुळे काय फायदे होतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर मंडळी, समजा घरातल्या एखाद्या व्यक्तीला अचानक ताप आला, अंगावर लाल पुरळ उठले, तर आपण लगेच काय म्हणतो? घरात देवी आली आहे. आणि मग सुरू होते एक अशी परंपरा जी आपण लहानपणापासून पाहत आलोय, देवीला दही भात नैवेद्य दाखवणं. पण आजारात डॉक्टरकडे जाण्यासोबतच देवीला दही भातच का दाखवला जातो? आणि त्यातूनही रहस्यमय गोष्ट म्हणजे एखादी व्यक्ती ज्या जागी पडली किंवा जिथे अपघात झाला तिथे जमिनीवर दही भात का ठेवतात? यामागे फक्त अंधश्रद्धा आहे की पूर्वजांचे जे काही वैज्ञानिक दृष्टिकोन आहेत ते बघूयात. तर मंडळी, पूर्वीच्या काळी आजच्यासारखं प्रगत वैद्यकीय विज्ञान नव्हतं. जेव्हा गोवर किंवा कांजण्यासारखे आजार पसरत होते तेव्हा लोक त्याला आदी मायेचा म्हणजेच देवीचा प्रकोप किंवा तिचे आगमन मानत होते. परंतु या समजुती मागे खूप सुंदर आणि भावनिक विचार लपलेला होता. घरात देवी आली असे म्हटल्यावर घरातील वातावरण शांत ठेवलं जायचं. रुग्णांवर कोणी रागवत नसे, घरात भांडण तंटे किंवा मोठा आवाज केला जात नसे. रुग्णाला एका स्वतंत्र खोलीत पूर्ण विश्रांती दिली जायची. थोडक्यात सांगायचं तर भीतीपोटी का होईना पण रुग्णाची सर्वोत्तम काळजी या काळात घेतली जावी आणि त्याला मानसिक शांतता मिळावी, हाच या परंपरेमागचा मुख्य उद्देश होता. आता आपल्या दुसऱ्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे वळूया. जसे अनेकदा एखादी व्यक्ती अचानक पडली, बेशुद्ध झाली किंवा एखाद्या वळणावर, झाडाखाली किंवा ओसाड जागी अपघात झाला तर लोक तिथे जमिनीवर दही भात ठेवतात आणि नारळही फोडतात. असं का केलं जातं? आता फक्त गोवर किंवा देवीच्या प्रसंगीच नव्हे तर एखादी व्यक्ती अचानक पडली असेल, तिला गंभीर दुखापत झाली असेल, एखाद्या जागी अपघात घडला असेल तर त्या ठिकाणी दही भात ठेवण्यामागची प्रथा अनेक भागात आढळते. त्या जागेतील अशुभता दूर व्हावी, नकारात्मक शक्ती शांत व्हाव्यात आणि संबंधित व्यक्ती लवकर बरा व्हावा या श्रद्धेने हा नैवेद्य अर्पण केला जातो. पूर्वीच्या काळी अचानक झालेल्या अपघातांना अदृश्य किंवा नकारात्मक शक्तींचा प्रभाव मानला जायचा. ती नकारात्मक ऊर्जा शांत करण्यासाठी जागा शांत करणं किंवा भूमीची क्षमा मागणं म्हणून तिथे शीतल आणि सात्विक दही भात ठेवला जातो. यामागे त्या व्यक्तीच्या मनातील भीती दूर करणं आणि दैवी संरक्षणाची प्रार्थना करणं हाच भाव होता. आता वास्तुशास्त्र आणि दही भात यांचा काय संबंध आहे? तर आपल्या वास्तुशास्त्रात घराची सुख, शांती आणि समृद्धी ही वास्तुपुरुषाच्या कृपेवर अवलंबून असते. कधीकधी घराच्या बांधकामात किंवा दिशांमध्ये नकळत काही चुका होतात, ज्याला आपण वास्तुदोष असं म्हणतो. आणि हा दोष दूर करण्यासाठी दर अमावस्या आणि पौर्णिमेला वास्तुपुरुषाला दही भाताचा विशेष नैवेद्य दाखवण्याची जुनी परंपरा आहे. यामागे आणखी 2 मोठी कारणं आहेत. दही आणि भात हे दोन्ही पदार्थ पांढऱ्या रंगाचे आहेत. ज्योतिषशास्त्रात पांढरा रंग हा मनाचा कारक म्हणजे चंद्र मानला जातो आणि शुक्र सुख समृद्धीचा कारक यांच्याशी जोडला गेलाय. हा नैवेद्य दाखवल्याने वास्तूतील चंद्र आणि शुक्राचे दोष दूर होतात अशी मान्यता आहे. आता दही हे शीतल म्हणजे थंड मानले जाते. घराच्या ईशान्य कोपऱ्यात वास्तुपुरुषाचे शिर असते म्हणजे डोकं असतं
या कोपऱ्यात दही भाताचा नैवेद्य ठेवल्याने वास्तूतील उग्रता किंवा वास्तुपुरुषाचा कोप शांत होतो आणि संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा पसरते. एकंदरीतच वास्तूला शांतता लाभते असं सांगितलं जातं आणि हाच नियम आजारपणातही लागू होतो. गोवर आल्यावर रुग्णाच्या शरीरात प्रचंड उष्णता असते, अंगाची आग होते आणि त्यामुळे देवीला शांत करण्यासाठी आणि तिचा कोप दूर करण्यासाठी थंडावा देणारा सात्विक दही भात अर्पण केला जातो, जेणेकरून रुग्ण लवकर बरा व्हावा. या विशिष्ट काळात घरातील वातावरण पवित्र ठेवण्यासाठी काही नियम सुद्धा पाळले जातात. अशा घरात तामसी पदार्थ बनवले जात नाहीत, सात्विक जेवणच बनवलं जातं. घरात देवाचे नामस्मरण केलं जातं. हे नियम जरी धार्मिक वाटत असले तरी यामुळे रुग्णाला जंतू संसर्गापासून संरक्षण मिळायचं आणि विश्रांतीसाठी उत्तम वातावरण तयार व्हायचं. तसेच तुमच्या हे लक्षात आले असेल की नवरात्रीचे 9 दिवसाचे उपवास झाल्यानंतर सुद्धा काही ठिकाणी उपवास सोडण्यासाठी प्रथम दही भातच खाल्ला जातो, ज्यामुळे उपवास करणाऱ्या व्यक्तीला उष्णतेचा त्रास होणार नाही आणि जड अन्न खाण्यापूर्वी दही भात खाल्ल्याने पोटाला आराम मिळतो. आता वास्तुशास्त्रातील तज्ज्ञांच्या मते वास्तू पुरुषाला प्रसन्न करण्यासाठी आणि घरातील नकारात्मक शक्तींचा नाश करण्यासाठी दही भाताचा नैवेद्य सर्वात श्रेष्ठ आणि प्रभावी मानला गेला आहे. तर दही भातच का दाखवला जातो? एकतर शुक्र आणि चंद्राचं बळ प्राप्त व्हावं म्हणून आणि वास्तूला शांतता लाभावी म्हणून, त्याचबरोबर नकारात्मकतेचा नाश व्हावा म्हणून अमावस्येच्या दिवशी दही भात नैवेद्य म्हणून दाखवला जातो. कारण अमावस्येच्या दिवशी नकारात्मक ऊर्जा जास्त सक्रिय असते. दही भाताचा नैवेद्य या नकारात्मक लहरींना शोषून घेतो आणि घरात सुखसमृद्धीचे वारे वाहू लागतात. आता नैवेद्य दाखवण्याची अचूक पद्धत आणि नियम सुद्धा तितकेच गरजेचे आहेत. जसे की हा नैवेद्य कसा तयार करावा, तर स्वच्छ धुतलेल्या तांदळाचा मऊ भात शिजवून तो पूर्णपणे थंड झाल्यावर त्यात ताजे घट्ट दही घालावे आणि हा भात नैवेद्यासाठी वापरावा. नैवेद्य कधी दाखवावा, तर आधी सांगितल्याप्रमाणे महिन्यातील 2 तिथी या प्रमुख मानल्या जातात. जसे अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळात किंवा दुपारच्या मुख्य जेवणाच्या वेळी हा नैवेद्य दाखवला जातो. आता हा नैवेद्य कुठे दाखवावा, तर हा नैवेद्य एका स्वच्छ पानात किंवा केळीच्या पानावर काढून घराच्या ईशान्य कोपऱ्यात म्हणजे ईशान्य दिशेला किंवा देवाऱ्यासमोर वास्तुपुरुषाचं स्मरण करून ठेवावं असं सांगितलं जातं. आता घरात दाखवलेल्या या दही भाताच्या नैवेद्याचं नंतर काय करावं हाही प्रश्न आहेच. मग काही भागात परंपरेनुसार नैवेद्य दाखवल्यानंतर काही वेळाने हा भात घरातील सदस्य मिळून प्रसाद म्हणून खातात. आपणही हा प्रसाद म्हणून ग्रहण करावा किंवा घराजवळील एखाद्या झाडाच्या मुळाशी ठेवावा. पशु पक्ष्यांना खाऊ घालावा. यामुळे वास्तुदोष त्वरित दूर होतात असे म्हटलं जातं. आता ही संपूर्ण माहिती सामान्य गृहीतकांवर आधारित आहे किंवा अनेक भागात अशा परंपरा आजही पाळल्या जातात. आपापल्या भागातील प्रथा पद्धतीनुसार आपण हे उपाय करू शकता. तर मंडळी, व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची आणि जबाबदार गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की देवीला दही भात नैवेद्य दाखवणं, पूजा करणं ही आपल्या संस्कृतीची, श्रद्धेची बाजू आहे आणि ती मनाला नक्की मोठा आधार देते. पण आज विज्ञानाने सिद्ध केले की गोवर किंवा कांजण्या हा एक संसर्गजन्य विषाणूमुळे होणारा आजार आहे. त्यामुळे अशा वेळी केवळ घरगुती उपायांवर किंवा अंधश्रद्धेवर अवलंबून न राहता लगेचच डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि योग्य वैद्यकीय उपचार करणं हेही तितकंच गरजेचं आहे. श्रद्धा मनाला ताकद देत असली तरी वैद्यकीय उपचार शरीराला बरे करतात. यामुळे या दोन्ही गोष्टींचा योग्य समतोल राखणं हेही शहाणपण आहे. तर मंडळी, पूर्वजांच्या या परंपरा मागे किती सखोल विचार आणि रुग्णांबद्दलची काळजी दडलेली होती हे आज आपण बघितलं. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या भागात अशी काही पद्धत पाळली जाते का
आणि दही भात नैवेद्य कधी आणि कशासाठी दिला जातो? तुमच्या भागातील काही वेगळी कारणं असतील तर तेही कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. तर अशाच नवनवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ.